आप देख रहे हैं टीवी न्यूज एक्सप्रेस न्यूज चैनल। सर जी, सैलानी सरकार की यात्रा चालू है, सैलानी बाबा यात्रा चालू है। जो चोर उचक के आ रहे हैं इस सैलानी गांव में, लोग आपकी तो सेफ्टी बहुत ही अच्छी तरीके से हमने देखी है। हर जगह आपके पुलिस के जो कर्मचारी हैं वो खड़े हैं चोर उचक्कों के लिए। और जो लोग भाविक भक्त लोग हैं उनके लिए क्या मैसेज है आपकी तरफ से? सैलानी बाबा यात्रा 2026ला भाविकांचे आपले मौल्यवान वस्तू, पाकिट, मोबाईल असे सांभाळून ठेवा. चोर उचक्यांपासून तर पाकिटमार असतील, चेन स्नॅचिंगवाले असतील, आमची कडक त्यांच्यावर नजर आहे आणि प्रतिबंधात्मक कारवाया सुरू आहेत. तसेच भाविकांनी जसं आता त्यांचा पॅटर्न आहे, एक जण उलटी करून देतं, घाण फेकून देतं, शर्ट खराब आहे असे वगैरे काहीतरी तुम्हाला बहाणा सांगून तुमच्या पर्स, पाकिट, मोबाईल याच्यापासून लक्ष विचलित करतात आणि दुसरीकडे लक्ष ओढून घेतात आणि मग दुसरा त्यातनं ते पाकिट वगैरे तुमची मौल्यवान वस्तू घेऊन जातो. याकरिता भाविकांनी सावधान राहायचं आहे. आपले मौल्यवान वस्तू, गाड्या असतील, गाड्यात पाकिट वगैरे ठेवणं, यात एक जण त्याच्यात थांबवायचे जेणेकरून आपलं कुठली मौल्यवान वस्तू जाणार नाही. तशी आमची पोलीस सुरक्षा कडक बंदोबस्त आहे आणि सैलानी यात्रेत तुम्ही येऊन दर्शन घ्या सैलानी बाबांचं, एवढं बुलढाणा जिल्ह्याच्या पोलिसांकडून सांगतो. सर, जैसा कि यहाँ पर बहुत ही ज्यादा चोरी हो रही है, अगर चोर पकड़ा गया तो उसको किस तरीके से उससे वापस जो भी जितने भी चोरी हो रही है वो अभी तक रिकवर हुए क्या लोगों के मोबाइल? हा, आपण आता ज्यांना पकडतो त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो, त्यांच्याकडून मुद्देमाल रिकव्हर करतो आणि ज्यांच्या गेलेला असतो त्यांना आपण परत करतो. कायदेशीररित्या पूर्ण प्रक्रिया करून त्यांना त्यांच्या वस्तू ताब्यात देतो. सर, आपसे एक रिक्वेस्ट है कि लोग यहाँ पर बहुत ही परेशान लोग आते हैं, परेशान लोग जो जिंदगी से परेशान होकर यहाँ पर आते हैं, देव स्थान है यहाँ पर सैलानी सरकार का, तो उनका चोरी करना बोले तो इतनी ज़्यादा उनको परेशानी में रहने के बाद और ज़्यादा परेशानी होती है। आपसे रिक्वेस्ट है कि वो जो भी चोर उचक कर उनसे कड़क कार्रवाई करो, कठोर कारवाई करण्यात येते आणि जी कायदेशीर कारवाई आहे ती पूर्णपणे करतो आपण. त्यासाठी आपला बेस कॅम्प आहे सैलानी यात्रेच्या मिड सेंटरला. ज्या कुणाला काही तक्रारी असतात आपण तिथेच मिनी पोलीस स्टेशन म्हणतात त्याला, आपण तसं सुरू केलेलं आहे आणि सर्व कायदेशीर गोष्टी आपण कडक पद्धतीने करत असतो. टी पॉइंट इथे सर्व कर्मचारी हजर आहे व इथे वाहने तिथे पार्किंग आहे बाजूला आणि वरती पार्किंग आहे. कोणते जड वाहने आतमध्ये जाऊ देत नाही आणि चोरापासून सावधान राहण्याचं आम्ही सर्वांना सांगतो. पुलिस कर्मचारी पूरे हाजिर हैं यहाँ पर और अपनी ड्यूटी बहुत ही अच्छे से निभा रहे हैं और यहाँ पर बहुत ही ज़्यादा धूप हो रहने के बाद भी ड्यूटी पूरे कर्मचारी हाजिर है। अभी के समाचार में बस इतना ही।